ओम नमो भगवते वासुदेवाय। 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 श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। परम पूज्य श्री सद्गुरु सत्यज्ञानेश्वर महाराज की जय। परम पूजनीय श्री सद्गुरु संत ज्ञानेश्वर महाराज साधकांचे माय बाप बालयोगी आणि भगवान विष्णूचा अवतार असलेले ज्ञानोबा यांचा श्री अमृतानुभव तथा अनुभवामृत नावाचा ग्रंथ आपण पाहतो। या ग्रंथाचा पहिला भाग म्हणजे पहिलाच प्रकरणार्थ सुरू आहे। या ग्रंथाचा आपला काल 55वी ओळी संपली होती। विषय असा चाललेला आहे, ज्ञानोबा म्हणतात मी त्या शिवशक्तीला नमस्कार करतो, वंदन करतो। पण त्या शिवशक्तीला वंदन करणं म्हणजे कारण ते तर अति सूक्ष्म असेल, ते काही अशा जड मूर्ती नाहीत मंदिरामध्ये मूर्त्या जशी फोटो प्रतिमा तशी ते नाहीये। त्यांना अशा सूक्ष्म अशा त्या शिवशक्तीला वंदन करणं म्हणजे त्यांच्यासारखंच होणं। त्यांच्यासारखं होणं म्हणजे ते जे आत्मस्वरूप आहे शिव, त्या शिवाप्रमाणे आपण आत्मस्वरूप व्हायचं। आत्मस्वरूप आपल्याला प्राप्त झालं की आपोआप आपण त्यांच्यामध्ये जाऊन नमस्कार करतो, त्यांच्यामध्ये एकरूप होतो। हा त्यांच्यामध्ये एकरूप होणं म्हणजेच नमस्कार आहे, वंदन आहे। तेव्हा शिवशक्तीला जे वंदन आहे ज्ञानोबाचं ते त्यांच्या स्वरूपामध्ये एकरूप होऊन केलेलं वंदन आहे। अद्वैतातलं वंदन आहे, द्वैतातलं वंदन नाही। आता ज्ञानोबांची स्थिती आत्मस्थिती आहे त्यांची, त्यांना आत्मबोध झालेला आहे, ते आत्मस्वरूप आहे, त्यांना ते जमू शकत। परंतु ते आपल्या सर्वसाधकांना असा बोध देत आहे की अरे बाबांनो, जरी तुम्हाला तो आत्मस्वरूपाचा अनुभव आलेला नसला तरी हे जे माझे आत्मबोधाचे विचार आहे, आत्मानुभवाचे विचार आहे, ते तरी ऐका। हे आत्मबोधाचे आत्मज्ञानाचे विचार ऐकल्यानंतर तुम्हाला सुद्धा अतिशय गोडी लागेल, तुम्हाला तळमळ लागेल, इच्छा होईल, दृढ इच्छा होईल, तर आपण सुद्धा त्या भगवान शिवामध्ये त्या आत्म्यामध्ये एकरूप आहोत। त्याच्यामध्ये एकरूप होण्यासाठी आत्मज्ञान आत्मस्थिती प्राप्त करा। परंतु ती जेव्हा होईल तेव्हा होईल, पण आधी ऐकून तर ठेवा। म्हणून मनाची तयारी करण्यासाठी पूर्वतयारी म्हणून कमीत कमी हा ग्रंथ ऐकला तरी पाहिजे असं ज्ञानोबा आपल्याला सांगताय। आणि म्हणून ते आता लागोपाठ आपल्याच त्या नमस्काराचं वर्णन भिन्न भिन्न उदाहरणांनी आपल्याला पटवून देत आहे। ज्ञानोबांचा हा महान उपकार आहे आपल्यावर। त्यांना आलेला जो आत्मानुभव आहे तो आत्मानुभव ते आपल्याला सामान्य जगातल्या उदाहरणांनी समजून सांगतात। निदान या उदाहरणांनी आपल्याला
ती समज आली, तो त्यांचा भाव कळला आपल्याला, तरी सुद्धा आपल्याला फार मोठा लाभ होणार आहे. काल त्यांनी 4 उदाहरणं दिली आपल्याला. बघा ना, त्या 4ही उदाहरणांमध्ये ज्ञानोबांनी असं दाखवून दिलं की अद्वैतात गेल्याशिवाय खरं वंदन होत नाही. आणि म्हणून मी त्यांना वंदन करणारा जो आहे तो असा त्यांच्याहून वेगळा राहू शकत नाही, असं त्यांनी वारंवार सांगितले. हे थमी नमस्कारा लागी ओरो दुसरा, तरी लिंग भेद करा जोडू जाओ. अशा प्रकारची 51वी ओळी कालची परवाची आपण पाहिली. त्यानंतर मग ज्ञानोबांनी सोनं आणि अलंकार यांचं उदाहरण दिलं की ज्याप्रमाणे सोनं त्या अलंकारापासून म्हणजे दागिन्यापासून अलंकारापासून जसं वेगळं नसतं, सोनं आणि अलंकार जसे एकरूप होतात त्याप्रमाणे मी त्या शिवापासून अलग होऊ शकत नाही असे ज्ञानोबा. त्यानंतर वाणीचं उदाहरण दिलं. आपण मी बोलतो ना ती वाणी म्हणजे वाचा. आता या वाणीने वाचा शब्द उच्चारला तर तो वाचा शब्द जो आहे तो तिचाच निदर्शक आहे ना. 2 शब्द त्या वाणीला, वाचा आणि वाणी. वाचा म्हटलं काय आणि वाणी म्हटलं काय एकच आहे. म्हणून आमच्या वाणीने वाचा शब्द जर उच्चारला तर वाचा आणि वाणी यांच्यामध्ये काही फरक आहे का? शब्द 2 आहे, मग वस्तू एकच आहे. किंवा सिंधू आणि गंगा यांचं उदाहरण दिलं का? सिंधू म्हणजे सागर, समुद्र आणि गंगा जशी एक आहे, एक होतात ते, पण पाणी 2 होत का? हे जेव्हा ती गंगा समुद्राला जाऊन मिळते तेव्हा ते पाणी, गंगेचं पाणी समुद्रामध्ये एकरूप होऊन जातं, मग गंगा अलग राहत नाही. त्याप्रमाणे हा माझा नमस्कार आहे. आणि त्यानंतर मग 4थं उदाहरण दिलं ज्ञानोबांनी, भाष्य आणि भासकता. हा जो सूर्य आहे तो सूर्य जेव्हा प्रकाश देतो आणि त्याच्याच प्रकाशाने तो सूर्य स्वतःलाही प्रकाशित करतो. सूर्य हा प्रकाशामुळे प्रकाशित दिसतो, इतरांना प्रकाश देतो हे खरं आहे, परंतु त्याचंही दर्शन घेण्यासाठी आपल्याला त्याचाच प्रकाश उडवायला येतो. म्हणून त्याचा प्रकाश आणि तो सूर्य भिन्न आहेत का? नावं भिन्न आहेत, परंतु तो भासणारा सूर्य आणि त्याची भासकता म्हणजे दिसणारा आकार, त्याचा प्रकाश हे भिन्न नाही. असं हे 4थं उदाहरण आपल्याला काल ज्ञानोबांनी दिलं. अशी ही अद्वैत भक्ती असली पाहिजे असं ज्ञानोबा सांगतात. आयशे मीच होऊनी पांडवा, करीची माझी सेवा. ज्ञानोबांनी गीतेमध्ये सुद्धा हे ज्ञानेश्वरी हे सांगितलेले. त्याने अर्जुना मीच होऊन माझी सेवा करायची. भगवंताची सेवा करायची असली तर भगवंतच व्हायला पाहिजे, मग खरी सेवा होते. भगवंत सूक्ष्म आहे, आत्मस्वरूप आहे, आत्मा आहे तो, आणि मग आम्हाला भगवंताची सेवा करायची. काय सेवा करणार आपण? तेव्हा ते मंदिर जाणार, फुलं पाहणार, काय आपण पाणी टाकणार, नाना प्रकारची पूजा असते, ती सेवा आहे. ठीक आहे, ही द्वैताची सेवा आहे, पण तू खरी सेवा ही आहे की ती त्या भगवंताच्या स्वरूपामध्ये जाणं. देव होऊन देवाची पूजा करायची, शिव होऊन शिवाची पूजा करायची, ही खरी पूजा आहे. जसं काल ज्ञानोबांनी आजचीच नवीन ओळी 56वी ओळी, या 56व्या ओळीमध्ये ज्ञानोबा आपल्याला सांगता. बघा समजतं सोपी ओळ्या, आता सगळ्या दृष्टांताच्या ओळ्या आहेत बऱ्याचशा. ज्ञानोबा सांगल्याने चांदाची या दोंडावरी
सांदाचिया दोंडावरी होत चांदण्याची विखुरी. सांदाच्या दोंडावरी होत चांदण्याची विखुरी. काही गुणे दीप्तीवरी दिवसी पादिपू. काही गुणे दीप्तीवरी दिवसो पादिपू. त्याच्यामध्ये ज्ञानोबांनी 2 उदाहरणं देऊन टाकली. मला एक उदाहरण कितपत देत जसं तुम्हाला एका मध्ये आता ज्ञानोबांनी 2 उदाहरणं दिली. कळे का? पुन्हा वाचतो. चांदाच्या दोंडावरी होत चांदण्याची विखुरी. काही उणे दीप्तीवरी दिवसी पादिपू. ओळी वाचल्यानंतर कळत नाही नंतर. एक तर ज्ञानोबांची भाषा ही 700 वर्षापूर्वीची यादवकालीन मराठीची भाषा आहे. शब्द तसे पाहिलं तर या ओळीमध्ये कुठलेही शब्द कठीण नाही आणि ओळीचा अर्थ अतिशय सोपा आहे. फक्त आता ते शब्दांचे अर्थ कळले केले की तुम्हाला कळत. सांदाचिया दोंडावरी. दोंड म्हणजे पोट. गाव का दोंड वाढलं तुझं अजून होतं नाही कळायला. ठीक आहे. दोन शब्द गेला आपल्याला आणि चांद शब्द गेलेला आहे ना. चांद म्हणजे कोण? चंद्र. आता दोन्ही शब्द कळे पहा. आता चांदाच्या दोंडावरी म्हणजे काय? चंद्राच्या पोटावर. किती सोपं झालं काय? चंद्राच्या पोटावर. काय झालं चंद्राच्या पोटावर? होत चांदण्याची विखुरी. चांदण्या म्हणजे चंद्रप्रकाश. चंद्रप्रकाशाची विसरण झाली म्हणजे प्रसार झाला. चंद्राच्या पोटावर चांदण्याचा जो प्रकाश येणार चंद्राचा तो पडला पोटावर. मग त्यामुळे तो चंद्र ढाकला जाईल का? असं कसं होईल? चंद्राचाच प्रकाश आहे आणि चंद्राच्याच पोटावर तो पडलेला आहे. तर त्या चंद्राच्या पोटावर पडलेला जो चंद्राचा प्रकाश आहे त्यामुळे तो चंद्र कधी ढाकला जातो का? हो, कसं ढाकला जाईल? मग तो चंद्र आणखी तेजस्वी दिसतो ना. ज्ञानोबा म्हणतात की जसा चंद्राचा जो पोटाचा भाग मुख्य भाग आणि त्याच्यावरच पडलेले चंद्राची किरण ते जसे भिन्न नसतात त्यामुळे चंद्राला आणखी जास्त तेज येतं, तेजरूप होतात. त्याप्रमाणे मी त्या भगवान शिवाशी एकरूप होतोय. माझ्या त्या नमस्काराने त्या शिवाला आणखी आभूषणच मिळेल. त्या शिवाला माझ्याप्रमाणे मी वंदन करण्यासाठी गेलो असताना त्या शिवाला जास्त आनंद होईल, प्रसन्न होईल तो माझ्यावर आणि त्याला फार आनंद होईल, त्याला भूषण वाटेल. जसं त्या चंद्राच्या पोटावर त्याचाच प्रकाश पडला म्हणजे त्याला खूप प्रकाश मिळतो, चांगलं वाटतं. जसं त्या शिवाला होईल. किंवा दुसरं उदाहरण देतात ज्ञानोबा. काही गुणे दीप्तीवरी दिवसोपादीपू. म्हणतात काही गुणे म्हणजे कमी होणं. काही गुणे म्हणजे काय कमी होणार आहे? कशाचं? दीप्तीवरी. दीप्ती म्हणजे तेज. दिव्याच्या तेजाला दीप्ती म्हणतात. दिवा दीप म्हणजे दिवा आणि त्याचं जे तेज आहे उजेड आहे ना त्याला दीप्ती म्हणतात. दिव्याच्या तेजाला दीप्ती म्हणतात. मग त्या दिव्याच्या तेजाला काय उणेपणा येणार आहे? कशाने? जीवसोपादीपू म्हणतात. जीवसोपादीपू. जीवसो म्हणजे जीवस म्हणजे हाती घेणे, धरणे.
आता वेगळा शब्द येतो. त्या दिव्याला जर आम्ही हाती घेतलं, हातात धरलं, तर त्या दिव्याच्या उजेडाला काय कल्पना येणार आहे? समजा इथं एखादा कोणी मेणबत्ती मला दिवा मला पेटवलेला आहे आणि तो दिवा आम्ही हातात धरला, धरतो आपण निरांजन मध्ये दिवा असतो. मग त्या दिव्याला आम्ही हातात घेतल्यामुळे काही कमी पण आहे का हो त्याच्या उजेडाला? त्याच्या उजेडाला, दिव्याच्या उजेडाला दिवा हाती घेतल्यामुळे काही कमीपणा येत नाही. त्याप्रमाणे या भगवान शिवाला मी जर जवळ गेलो, हाती घेतलं म्हणजे काय त्याच्या जवळ गेलो, तर त्याला काय कमीपणा येणार आहे? माझ्या वंदन करण्याला, माझ्या नमस्कार करायला जो काय घाबरेल का मग त्याला आणखी जास्त प्रसन्नता प्राप्त होईल. तेव्हा उदाहरण दोन दिली हनुमानजी या भूमीमध्ये. एक चंद्राचं उदाहरण दिलं की चंद्राच्या पोटावर चंद्राचाच प्रकाश पडला म्हणजे जसा तो अधिकच खुलून दिसतो, किंवा दिव्याला आपण प्रत्यक्ष हातात घेतलं तर त्याच्या उजेडामध्ये काय कमतरता होणार आहे? उलट त्याचा उजेड आपल्या जवळ येईल. तो लाभ होता आपण आपल्या जवळ घेतला, जवळ घेतल्याने त्याचा प्रकाश आपल्या जवळ आला, मग त्या दिव्यामध्ये काय कमीपणा होणार आहे? त्याप्रमाणे मी या शिवशक्तीला जो नमस्कार करतोय धन्यवाद सांगतात, तो त्यांच्या सारखं होऊनच त्यांच्यामध्ये जाऊनच मी नमस्कार करतोय. त्यामुळे त्या शिवाला काय कमीपणा येणार आहे? अशा प्रकारचा हा नमस्काराचा प्रकार साधकांना उपयोग करावा. नमस्कार करताना तुम्ही त्या भगवंताशी, त्या देवाशी एकरूप व्हा. हा खरा नमस्कार. हे दुरून दुरून जे आपण नमस्कार करतो, डोकं टेकतो, हात जोडतो वगैरे वगैरे, हे नमस्कार करणं म्हणजे ठीक आहे, काहीच न करण्यापेक्षा बरं आहे, पण यामध्ये त्या देवाला प्रसन्नता नाही. कारण देव कसा आहे? देव काही दगडाचा नाही, आम्ही त्याला बनवला दगडाचा, परंतु तो मूळ दगडाचा नाही. देव जो असतो तो सूक्ष्म आहे, आमचा आत्मा आहे. आमचा आत्मा दगडाचा आहे का? ज्या देवाला दगडाचा म्हणतात, मग तुझा आत्मा दगडाचाच आहे का? तुझ्या आत्म्याकडे बोट दाखवल्यानंतर तो दगडाचा नाही म्हणतात, आणि तिकडे त्या देवाला काय समजतात? दगडाचा आहे. अरे वा रे वा, तुझं शिवी झाली त्याला. देवाला दगड म्हणणं किंवा दगडाचा म्हणणं ही त्याला शिवी झाली ना हो, का? भाषणाचा दगड आहे. तेव्हा देव जे असतात, भगवान जो आहे, आत्मा जो आहे, तो सूक्ष्म आहे. आणि तो जर सूक्ष्म आहे तर त्याला वंदन करणं म्हणजे सूक्ष्मातलंच वंदन असलं. त्याच्या जवळ जाऊनच ते वंदन होत, त्याच्यामध्ये जाऊनच ते वंदन होत. असं वंदन माझ्या सगळ्या साधकांनी करावं, हे ज्ञानोबांचं प्रमुख असं लक्षण सांगायचं. त्यांना सांगायचंय की माझ्या सगळ्या साधकांनी आत्मस्थिती प्राप्त करावी, आत्मज्ञान प्राप्त करावं, आत्मस्वरूप प्राप्त करावं, आत्मानंद प्राप्त करावा. मग जीवनामध्ये, त्यांच्या जीवनामध्ये तो भगवान सदैव राहतो. अशा प्रकारे ही 56वी भूमिका आहे. आपण 56मध्ये चंद्राचं आणि दिव्याची दोन उदाहरणे हा अद्वैत सिद्धांत पुन्हा आपल्या पुढे मांडलेला आहे. आता 57वी भूमी बघा. 57वी भूमी अशी सोपी आहे तुला. मोतियाची किळ, मोतियाची किळ होय मोतियावरी पांगुळ,
मोतियाची किळ होय मोतियावरी पांगळ, आगळे निर्मळ रूपा एकी, आगळे निर्मळ रूपा एकी. हरी होय. मोतियाची किळ होय मोतियावरी पांगळ, आगळे निर्मळ रूपा एकी. सुपे रूपा ज्ञानोबा सांगल्याने मोती पाहिला, मोत्यासारखा वगैरे सगळ्यात असतात मोती समजदार असतात ना. आणि थोडं कल्चर मोती जास्त झाले, म्हणजे जास्त समजदार असतात. आणि खरा मोती जो असतो ना त्याचंही तेज फार असतो, परंतु तो सरळ तसाच राहतो. हे जे मोठे मोठे असतात ते बिचारी काही दिवसांनी त्यांचा जो तेजाचा भाग आहे समोर कमी जातो असो. पण मोती आहे ना, मोत्याची जी चमक चिळ म्हणजे चमकदार घालायची, चिळ हा शब्द वापरला ज्ञानोबा. काय म्हणतात ज्ञानोबा? मोतियाची किळ मोत्याची चमक. मोती आहे आणि त्या मोत्याची चमक आहे, चमकतो. ती काय होते म्हणे? होय मोतियावरी पांगळ. पांगळा शब्द माहिती आहे तुम्हाला? पांगळा म्हणजे कसा, ज्याला चालता येतो त्याला पांगळ म्हणतात. आता ही जी मोत्याची चमक आहे ती मोत्यावर गेल्यानंतर पांगळी होऊन जाते. मग ती कुठे दुसरीकडे जाईल का? पांगळी झाल्यानंतर ती चमक कुठे जाईल का? ती कुठे जाईल? मोत्यावरच टिकून राहते ना. मला असं सांगायचंय की ती जी मोत्यावरची चमक आहे ना ती बिचारी पांगळी म्हणजे स्थिर होऊन जाते. तसं जातच नाही, तिला मोत्यावरच असते चमक. मोत्याची चमक मोत्यावर जाऊन स्थिर होते, असा सरळ अर्थ झाला. मोत्यानं होतात आगळे निर्मळ रूपा एकी. त्या मोत्याच्या चमकीमुळे ते कुठं दुसरीकडे न गेल्यामुळे त्याची चमक पुढे गेली न गेल्यामुळे त्या मोत्याला काही आगळं वेगळंच असं रूप येत नाही का? त्याला जर ही चमक नसली तर त्याला कोणी मोती म्हणायचं मग. हे जे आपण वाळूचे खडे असतात, वाळूचा तेवढाच खडा घेतला आणि मोती घेतला, काय फरक आहे दोघांमध्ये? हा जो खडा आहे याच्यावर चमक आहे का? खड्यावर चमक नाहीये, पण मोत्यावर चमक आहे. ज्ञानोबा असं सांगतात की या खड्यावर चमक नसल्यामुळे याची शोभा नाही. खडे मोठे लोकांनी गळ्यामध्ये घातले असतील ना, परंतु हे वाळूचे खडे गळ्यामध्ये घालण्यासाठी सगळ्यांना चमकच नाही ना. आणि मग हे मोती कावर घालतात? ते खड्यासारखे असतात नसते, ते एवढ्यासाठी घालतात की ते चमकता म्हणून. चमकता म्हणून ते लाखाच्या त्या शिक्षामध्ये मोठीमध्ये पण घालतात, कानात घालतात, डोळ्यामध्ये घालतात, गळ्यात घालतात. कशासाठी घालतात? या मोत्याला जी चमक आहे ती त्याची शोभा आहे, आणि ती शोभा आपल्या अंगावर आली किंवा आपल्या अंगालाही शोभा येते ना. त्याच्यासाठी की नाही म्हणून आपण चमक मोती घालतो. ही जर आपण गावामध्ये माळ घातली फार चमकदार दिसते हो, त्याला शोभून दिसतो. कानात घातले तर कान काय शोभून दिसतो हो, असं म्हणतो ना. पण तात्पर्य मोत्याची जी शोभा आहे, चमक आहे, ती त्या मोत्याला शोभा देऊन आनंदित करते. ज्ञानोबा आता असं सांगण्याने
की माझं बंधन जे आहे ना त्या भगवंताला, त्या शिवाला, ती मोत्याची चमक आहे. ती मोती आहे. कोण? तो भगवान आत्मा, तो शिव मोती आहे. पण त्याला मी वंदन करायला गेलो की माझी आणखी तिथं जाऊन उपस्थिती होत असल्यामुळे त्याला आणखी शोभा येते ना, आणखी चमक येते त्याला, मग त्याची शोभा वाढते ना. तेव्हा भक्त ज्या वेळेला भगवंताला असं वंदन करतो त्याच्या स्वरूपामध्ये जाऊन, त्या वेळेला त्या भगवंताला आणखी शोभा येते. शोभा येण्याने तो प्रसन्न होतो. हे तर खरं की नाही? भगवंताला जर शोभा आली आपल्या मुळे तर तो भगवान आपल्याला प्रसन्न होतो. म्हणून जाणून म्हणतात मी त्याला त्याच्याच अवस्थेमध्ये जाऊन नमस्कार करतो. आणि मग माझं त्या अवस्थेत जाणं म्हणजे काय? मोत्यावर ती चढवणे, मोत्यावर ती चमक बसवणे, चमक चढवणे. आणि ती चमक मग पांगळी होती, स्थिर राहते आणि त्या मोत्याला आणखी शोभा देते. भगवान आणखी शोभित होतो माझ्या वंदनाने. अशा प्रकारचं हे वंदन जानवा करतात आणि ते वंदन तुम्ही करावं हे वारंवार सांगणं आहे. त्या भगवंताला असं वंदन करा की जेणेकरून त्याला शोभा येईल. असं वंदन करू नका दुरून टाटा करणार, आपण किंवा आणखी काय पद्धतीने नमस्कार करण्याच्या पद्धती आपल्या तसं वंदन करू नका. कारण अशा वंदनाने तो भगवान काही सुशोभित होणार नाही. त्याला सुशोभित करण्यासाठी त्याच्या स्वरूपामध्ये जाऊन वंदन केलं पाहिजे. दीक्षित काय अमृतानुभवाचा हो, हा अमृताचा अनुभव तुम्हाला यायलाच पाहिजे. आपला अनुभव तुम्हाला करून राहिले, त्यांचा तो आत्मानुभव आहे, अमृताचा अनुभव आहे. मग हा अमृताचा अनुभव नुसतं ऐकून सोडून देता का? हा नुसतं ऐकण्यासाठी नाही, तर हा लक्षात घेऊन तो आपल्याला कसा प्राप्त करता येईल याच्यासाठी साधना करा. याच्यासाठी साधना करा आणि साधना करता करता तुम्हाला ते साध्य प्राप्त होईल. असं ज्ञानवाला वारंवार आपल्या भक्तांसाठी वारंवार सांगावं लागत आहे. म्हणून ते अनेक उदाहरणांनी पटवून घेऊन राहिले आपल्याला. अशी 57 उभी झाली. मोतियाची केळ होय मोतियावरी पांगुळ, आगळे निर्मळ रूपा एकी. त्याच्यामुळे आगळं वेगळं रूप येणार नाही का त्या मोत्याला, म्हणून तर आणखी सुशोभित दिसेल ना. अशा प्रकारची 57 धर्मवाद आपल्याला या उदाहरणातून असं सांगू इच्छितात की ज्या माणसाला, ज्या साधकाला आत्मसाक्षात्कार होईल, आत्मस्थिती प्राप्त होईल, आत्मानुभव प्राप्त होईल, म्हणतात ज्याला अशा तऱ्हेनं आत्मानुभव येईल तेच त्याचं खरं पाणी आहे, तेच त्याची खरी चमक आहे. जशी मोत्याची चमक जशी त्या मोत्याला सुशोभित करते, तशी माणसाला खरा हा आत्मानुभव चमक येणार आहे. आम्हाला या दुसऱ्या फालतू गोष्टींनी चमक आणतो आम्ही. इतका पैसा मिळवला, इतका मान मिळवला, डिग्री मिळवली, इतकं पद मिळवलं, इतकं हे मिळवलं. ही कल्चर मोत्याची गोष्ट आहे, ही खऱ्या मोतीची नाही. तेव्हा खरा मोती म्हणा, खरा मोती बनणं म्हणजे आत्मा प्राप्त करा, आत्मस्थिती प्राप्त करा. आत्मस्थिती प्राप्त करण्याने साधकाला खरं तेज येत. ते खरं तेज आहे. ज्याला हे तेज प्राप्त झालं तो धन्य, त्याने या जीवनामध्ये सगळं कमावलं.
असं ज्ञानोबा सांगणाऱ्या. म्हणून आपल्या भक्तांना ज्ञानोबा वारंवार दृष्टांतांनी आपल्या नमस्काराचं उदाहरण वारंवार घेऊन सांगून राहिले. तेव्हा 58 मध्ये ज्ञानोबांची आपल्याला उदाहरणाने मिळतात. कळायला थोडीशी अवघड आहे. वास्तव मात्राचिया त्रिपुटिया रणू काही केला चिरटिया. मात्राचिया त्रिपुटिया रणू काही केला चिरटिया. की नकार तिरे घटिया. ही नकार तिरे घटिया भेदवला काही. ही नकार तिरे घटिया भेदवला काही. म्हणतात मात्राच्या त्रिपुटिया रणू काही केला चिरटिया. बघा तशी सोपी आहे, कशी नाहीये. प्रत्येक शब्दांच आपल्याला अवघड वाटत म्हणतात. मात्रा प्रणवाच्या 3 मात्रा त्रिपुटिया. प्रणव म्हणजे ओंकार असं वाचून आपण अनुभव असं लागतो. अनुभवाला अर्थ समजून पूर्ण देतो. ओंकार म्हणतात. या ओंकाराच्या 3 मात्रा आहेत. अ उ म. पहिली ए, दुसरी उ आणि तिसरी म आणि ती वरची अर्ध चंद्राचा बिंब ठेवतो ती अर्ध मात्रा आहे. अशा 3.5 मात्रांचा हा प्रणव आहे किंवा ओंकार आहे. म्हणून पहिल्या 3 मात्रांच्या बद्दल सांगून राहिले. या प्रणवाच्या ज्या 3 मात्रा आहेत, मात्राच्या त्रिपुटिया, त्रिपुटी म्हणजे 3. ओंकाराच्या या 3 मात्रा आहेत. त्यामुळे प्रणव काही केला चिरटिया. तो चिरला गेला का प्रणव? चिरटिया म्हणजे कापला गेला का? प्रणवाच्या 3 मात्रांनी ओंकार आहे कालामध्ये कापला गेला नाही, जोडला गेलेला आहे. अ या 3 ज्या मात्रा आहेत त्या प्रणवाच्या 3 मात्रांनी तो कापला तर गेलाच नाही, उलट तो जोडला गेलेला आहे प्रणव. 3 मात्रांनी तो प्रणव जोडला जातो. हे जे उदाहरण प्रणवाचं उदाहरण दिलेले हे एवढ्यासाठी दिलेले की तो शिवद्वायला तो प्रणव स्वरूप आहे, ओंकार स्वरूप आहे. देवाचं आद्य नाव आहे ते. भगवंताचं पहिलं नाव जर काही प्रसिद्ध झालं असेल तर ओंकार. ओम हे या विश्वातलं पहिलं अक्षर आहे आणि ते देवाचं नाव आहे, ते भगवंताचं नाव आहे. कोणता भगवान शिव म्हणा, ते ईश्वरवाचक आहे. ओंकार हे जगातलं विश्वातलं पहिलं नाव आणि ते 3 मात्रांनी असं एकत्र केलेलं नाव आणि या 3 मात्रांपासून जगातील सगळ्या भाषांमध्ये शब्द निर्माण झाले. जगातल्या जेवढ्या म्हणून भाषा आहेत या भाषांचे जे स्वर, व्यंजन, अक्षर वगैरे जे आहेत
ती सगळी या ओंकारापासून तयार झालेली आहे. हा विषय आपला परवा झालेला आहे. प्रणवापासून भाषा तयार होते. मग म्हणून आपल्याला असं सांगतात की हा जो प्रणव आहे, हा जो ओंकार आहे, त्या ओंकाराच्या या ज्या 3 मात्रा आहेत, त्या 3 मात्रांनी तो काही चिरफाडला गेला का, कापला गेला का नाही. किंवा त्या 3 मात्रांनी हे अक्षर एकत्रित जोडले गेलेले आहे. या अक्षराबद्दल जर सांगितलं झालं तर आणखी असं सांगता येईल, बाकीची सगळी अक्षरं जेवढी आहेत भाषेची ओंकारापासून झालेली, परंतु त्या अक्षरांना वेगवेगळ्या प्रकारचा प्रत्ययांनी, लिंगभेदामुळे, वचनामुळे त्यांच्यामध्ये बदल होतात. हे तर अजून कोणताही शब्द घ्या, माणूस हा शब्द घेतला. माणूस हा शब्द सुद्धा प्रणवापासूनच आलेला आहे. पण आता या माणूस शब्दाला प्रत्यय लागला. माणसाचा, माणसाचा, माणूस राहिला का तो माणसा, परत सा प्रत्यय लागला ना, माणसाचा. नाव माणूस होता तो, त्याच काय झालं, ला झालं. हे जे बदल होतात शब्दामध्ये, आता जसं समजा लिंग बदलला, माणूस, माणसाचं लिंगी, आता त्याच स्त्रीलिंगी जर आपण केलं माणुशी, माणुशी, स्त्री, माणुशी हा शब्द तयार झाला. माणूस राहिला का तो स्वतःशी बदल झाला. वचन बदललं, एक माणूस, अनेक माणसे, माणूस राहिला का अनेक वचनामध्ये माणसे, रसे, म्हणजे लिंग, वचन आणि प्रत्यय लागताना शब्दांमध्ये बदल होतात, पण ओंकारामध्ये बदल होत नाही. ओंकार हे असं एक अक्षर आहे की ते कुठल्याही रूपामध्ये ठेवा, आणि वचनात घाला, त्याला प्रत्यय लावा, त्याला लिंग बदला, त्याच्यामध्ये परिवर्तन होते. आधी अक्षर बदलून जातात, म्हणून ते मूळ अक्षर आहे. त्या मूळ अक्षरामध्ये काही बदल होत नाही, तसं. म्हणून त्या अक्षराच्या या मात्रा जरी आपण घेतल्या तरी त्या मात्रांनी सुद्धा चिरफाड होत नाही, त्याची अवची फाटत होत नाही, त्या वेगळ्या होत नाही. असा एकी भाव एकत्र त्याचा ठिकाणी आहे. ज्ञानोबांतात असा एकीपणाचा भाव मिळत आपल्याला आपल्या एकच आहे. ओंकार स्वरूपच येतो, पण आपल्या बोलूनच तो ओंकार आलेला आहे, बोलण्यामधून तो ओंकार आलेला आहे. त्यामुळे जे आत्म्याचं स्वरूप आहे ते ओंकाराला दिसेल, आत्म्याचं जे स्वरूप आहे ते ओंकाराला दिसेल. आणि म्हणून काही लोक ओंकाराची साधना करतात. ओम 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 असं जपत राहणार, त्यावेळेला भगवान दिसून येतात. म्हणून ओंकाराची साधना केली करतात, ओंकाराचा जप करतात. तेव्हा ओम हा शब्द आहे तो एकही भावयुक्त आहे, एकत्र आहे. तो ओम मात्रा घेऊन एक रूप आहे, त्याच्यामध्ये भेद होतो. तशा प्रकारे भगवंताला वंदन करताना त्या ओंकाराप्रमाणे आपण एकी भाव
अद्वैतातला भाव घेऊन चला, आता आपण जेव्हा देवाला नमस्कार करतो तेव्हा आमचं हे जे शरीर आहे ना, त्या शरीराचे काहीच अवयव फक्त नमस्कार करतात, सगळे अवयव नमस्कार करतात आपले. तुम्ही सांगा, तुम्ही देवाला नमस्कार करता. देवाला नमस्कार करत असताना हात तुमचं कपाळ टेकलं जातं, नाक टेकलं जाईल, तोंड टेकलं जातं का? काय चांगलं खातं देवाला देतो नाक टेकतात, कपाळ टेकतात, छाती टेकतात, ते सुद्धा असं आश्वासन नमस्कार घातला तर दुसरं डोकं टेकलं तर काहीच नाही, हात काही. हा एकही भाव झाला त्या मंदिरा. तुमच्या शरीराचे जेवढे अवयव आहे ते एकत्र करून तुम्ही नमस्कार केला जातो. डोकं टेकलं, नाक टेकलं, अरे काय नमस्कार करता तुम्ही? तुमच्या देहाला असलेली सगळी इंद्रिय देवाला द्या, एकही भाव. म्हणून आपल्याला सांगता की ओंकार, त्या ओंकाराच्या दोन्ही मात्रा कशा आहेत, त्या एकरूप आहेत आणि मग त्याची चिंता होते. जसा आपल्या देहाने जरी नमस्कार करत असला तरी तो संपूर्ण देहाचा देह द्यायला देवाला हे नका, ते बाजूला करून ठेवा. पण तो जो आत्मा आहे ना आपला, तो तरी द्या देवाला, त्यावर आपल्याच्या समस्या नमस्कार करता येईल. देवाला नमस्कार करताना डोकं तर टेकलं, नाक टेकलं, हात टेकले, पाय टेकले, आगे झाले, पोट टेकलं, साष्टांग नमस्कार घातला देवाला, परंतु आत्म्याचा विसर केला. असं म्हणता का तुम्ही, देवा मी माझा आत्मा तुझ्यामध्ये घालून तुला नमस्कार करतो, असं म्हणता का? देवाला हा देह द्यायचा, त्याचे सुद्धा काही इंद्रिय सोडून ठेवायचे, काहीच इंद्रिय देवाला द्यायला टाकायचे, आणि मुख्य म्हणजे तो आत्मा आहे मध्ये, त्याला द्यायला आपल्याला नमस्कार करायचा आहे. आत्मस्थितीमध्ये जाण्यासाठी आपल्याकडे जावं लागेल, असं ज्ञानवांचं म्हणणे. प्रणवाच्या का सुंदर आहे, मात्राच्या तृतीया प्रणव काही केला चिरटिया, प्रणवाच्या या 3 मात्रांनी तो आत्मा, तो प्रणव काय शिरला गेला का, तीन झाला का नाही. किंवा आता दुसरं उदाहरण हे दुसरं उदाहरण तर अगदी सोपं उदाहरण आहे. म्हणतात की नकार तिरे घटिया, की नकार तिरे घटिया भेदवला काही. कशी मी तुम्हाला काढून दाखवून पाहिजे हाताने काढून दाखवतो. बघा आता आम्हाला पेंडोळ बाणाचा न काढायचा आहे, म्हणजे शिरात न काढताना कशी खाली असं दोन केलं, पुन्हा अशी बोलले की किती रेखा झाल्या, 3 झाल्या ना, पहिली रेख, दुसरी रेख, तिसरी रेख, 3 रेख आहे ना, मध्ये येतो नकारामध्ये 3 रेखा काढतो आपण. एक पण आपण काढून आपल्याला कळत नाही, पटकन असं झाला
तो जो नकार आहे त्या नकाराच्या 3 रेषा आहेत. बोलल्याशी या ज्या नकाराच्या 3 रेषा आहेत ज्ञानोबांना ही नकार तिरी घटिया हा जो नकार आहे न हे जे अक्षर आहे ते तिरी घटिया म्हणजे 3 रेघांनी लावले 3 रेघांनी बनलेला आहे तो नकार. त्यामुळे त्याचा भेद होतो का? 3 रेषा काढण्याचा तो नकार कुठून जातो का? नाही, उलट जोडला जातो तो. नकाराच्या या 3 रेषा आहेत त्या 3 रेषांनी तो वेगळा होतो कसा? नकार जोडून त्या 3 रेषांनी दाखवला जातो. 3 रेषा जर वेगळ्या काढल्या तर नकार दिसेल. एक समजा एक रेषा घेऊन काढल्या, दुसरी रेषा काढली आणि खाली कुठेतरी आम्ही तिसरी काढली, नकार नाही. एकत्र काढावं लागते. 2 रेषा एकत्र जोडाव्या लागतात. नकार तयार सारखंच आहे. म्हणून म्हणतात त्या भगवंताला वंदन करताना आपल्या सगळ्या अवयवांचा आपल्या सगळ्यांचा त्या नकाराप्रमाणे नमस्कार करा. काही इंद्रिय सोडून न ठेवताना सगळ्या इंद्रियांनी आणि आपल्या सगळ्या नमस्काराचा हा जो भाव आहे हा एकत्रितपणाचा भाव, हा विघटनाचा भाव नाही, हा चिरफाडीचा भाव नाही, हा वेगळेपणाचा भाव नाही. तेव्हा संकलित सगळं एकत्र करून मग देवाला साधं घरामध्ये सुद्धा पाहणार जाते. आता तुम्ही सणाचा सोडला खूप काळजी काय काय केलं की काळजी केला पापड केली पोळ्या केल्या जीवन केलं काही भाग केला विषय केलं मला काही आठवणी काढलं खूप करता. आता तुम्हाला जेव्हा ते केलेले पदार्थ खाऊ घालायचे असतात तेव्हा तुम्ही असं करता का आधी पापड घेऊन जाता एवढं खाऊन घ्या बरं का मग कधी घेऊन येते असं करता का? लक्ष्मीचा तुकडा घेऊन हा आता आपण तुकडा खा बरं का मग बरं आणखी असं म्हणतं का? अहो तुम्ही सगळं बनवून ताटामध्ये एकत्र करून तो संकलित असा भाव देताना वाटताना कसं चिरफाड करून देता आधीवर म्हणजे चिरफाड करण्यामध्ये भाव येतो. संकलित जो भाव आहे एकत्रितपणाचा जो भाव आहे तो खरा भाव आहे. ते खाण्यामुळे बरं वाटतं ना. काही पदार्थ सोडून ठेवले बाजूला काढून ठेवले हे वाढायचे अजूनच मी केलं खाऊन जेवढा वाढलेले तेवढं खाऊन घेईल पण जेव्हा दुसऱ्या दिवशी तुम्ही काही पदार्थ खाऊन त्याच्यात कमी वाढले अहो ते काल काय झालं असं झालं तसं झालं मी खा काय कालच केलं ते नाही एवढं कालच केलं केलं कबर वाढली मी आता काय नाही वाढली मी याला काय अर्थ आहे? हा एकत्रितपणाचा भाव नाही आला. संकलित भाव एकपणाचा एकोपा एकत्रितपणा हे भगवंताला हे कुणाला कसं सारी गोष्ट हा एकोप्याचा भाव जो आहे तसा आपण एकोप्याने राहायचं. घरामध्ये आपण जेवढे लोक आहोत घरामध्ये या घरामध्ये तरी एकोपा ठेवा. देशामध्ये समाजात जेव्हा एकोपा होतो घरामध्ये तर एकोपा ठेवा. हा इंडिया चालतो तो वेगळा करतो काय काही एकोपा तात्पर्य असं की एकोपाचा भाव आहे.
म्हणून मानवांनी हे ओंकाराचं आणि नकाराचं दोन उदाहरण दिली. विशेष मत आलेलं आहे. अशी किती 58 होईल सगळ्यांनी सगळ्यांना लक्षात